मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार. मी मैत्रेय. आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. प्राचीन मध्य भारतामध्ये एक गाव होतं आणि त्या गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला एक मोठा बौद्ध आश्रम होता. आजूबाजूच्या गावातील लोक नेहमी तिथे येत असत. तिथे एक मुख्य बौद्ध भिक्षू होते. दूर दूरच्या गावातील लोक या बौद्ध गुरूंच्या सल्ल्यासाठी नेहमी आश्रमात येत असत. अलीकडे त्यांचं वयही खूप झालं होतं. आश्रमामध्ये आजूबाजूच्या परिसरातून खूप मुलं शिकायला यायची. आश्रमाचा परिसर खूप छान होता. वातावरण अगदी प्रसन्न आणि शांत होतं. खूप झाडी होती आजूबाजूला, त्यामुळे पक्ष्यांचा अधिनिवास होता. आश्रमामध्ये खूप शांतता असायची. अगदी गरजेपुरतं आणि अतिशय कमी आवाजात सगळेजण एकमेकांशी बोलायचे. आश्रमामध्ये जी मुलं शिकायला यायची ती साधारणपणे 8व्या किंवा 9व्या वर्षी यायची आणि अगदी 24-25 वर्षांची होईपर्यंत तिथेच राहायची आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रचार किंवा लोकांची मदत करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात निघून जायची आणि त्यांचं कार्य सुरू करायची. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सगळे विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सगळ्या सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या की आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो. याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सारा आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालाय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालाय. आश्रमामधली सगळी कामं अगदी सगळे एक टीम असल्यासारखी केली जायची.
वयोगटानुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार प्रत्येकाला काम सोपवलेली असायची. आश्रमाची साफसफाई, जेवण बनवणं, भांडी घासणं, लहान मुलांना अभ्यासात मदत करणं, आश्रमाची डागडुजी करणं, आश्रमाची शेती सांभाळणं, शेतात काम करणं, शेतीचा उरलेला माल विकायला जाणं, ही आणि अशी अनेक कामं या मुलांमध्ये वाटलेली होती. आणि मुलं अतिशय आनंदाने ही सगळी कामं करायची. यामध्येच एक होता प्रबुद्ध. प्रबुद्ध गेले कित्येक वर्ष या आश्रमामध्ये होता. त्याला जेव्हा या आश्रमामध्ये आणलं तेव्हा तो 7-8 वर्षांचा होता. त्याने सगळ्या गोष्टी अतिशय तन्मयतेने शिकल्या होत्या. तो खूपच मेहनती आणि हुशार होता. त्याला आश्रमातील सगळी कामं येत होती. तो इतर मुलांमध्ये खूप छान मिसळायचा. त्याच्या टीममधल्या मुलांना मदत करायचा, सांभाळून घ्यायचा. त्यामुळे तो सगळ्या मुलांमध्ये अतिशय प्रिय होता. प्रबुद्ध आता जवळपास 23 वर्षांचा झाला होता आणि अजून 1-2 वर्षांनी तो त्याच्या गुरुजींच्या आदेशानुसार आश्रम सोडून दुसरीकडे त्याच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निघणार होता. या आश्रमाचे मुख्य भिक्षू आता खूपच वयस्कर झाले होते. त्यांचं वय जवळपास 80च्या पुढे होतं आणि ते आता थकतही चालले होते. पण तरीही ते ध्यान लावून बसायचे की कमीत कमी 3 ते 4 दिवस बाहेर येत नसत. एवढ्या वर्षांच्या तपस्येमुळे त्यांना पुढे होणाऱ्या गोष्टी समजायच्या. एकदा असंच ते ध्यानमग्न होते. 2 ते 3 दिवस होऊन गेले होते आणि एव्हाना त्यांनी खरं तर ध्यानामधून बाहेर यायला हवं होतं. आश्रमाच्या बाबतीत काही निर्णय घेता येत नव्हते. प्रबुद्धने त्यांच्या कुटीमध्ये आज एव्हाना 2-3दा चक्कर मारली होती, पण ते ध्यानामधून बाहेर आले नव्हते. आजचा दिवसही तसाच गेला. दुसऱ्या दिवशीही तसंच घडलं. आश्रमामध्ये सगळे रोजचे व्यवहार नीट सुरळीत होत होते, पण तरीही सगळेजण एकीकडे मनात हाच विचार करत होते की यावेळी ते एवढे दिवस समाधी अवस्थेमध्ये का राहिले आहेत. 5व्या दिवशी ते समाधीमधून बाहेर आले. सगळ्यांना अगदी हायसं वाटलं. त्यानंतर त्यांनी थोडंसं पाणी पिऊन फलाहार घेतला आणि विश्रांतीसाठी त्यांच्या कुटीमध्ये गेले. त्यांचे पाय चेपून देण्यासाठी एक लहानसा मुलगाही त्यांच्या पाठोपाठ कुटीमध्ये शिरला. त्याने पाय चेपून द्यायला सुरुवात केली आणि तेही पुन्हा विचारांमध्ये हरवून गेले. यावेळेच्या ध्यानामध्ये त्यांना दिसलं होतं की त्यांचा लाडका विद्यार्थी प्रबुद्धचं मरण जवळ आलं आहे. येत्या काही दिवसात तो मरणार आहे. ते खूपच अस्वस्थ झाले. हे पाहून त्यांना खूपच वाईट वाटलं. प्रबुद्ध त्यांचा लाडका होता आणि एवढ्या तरुण वयात मृत्यू येणं हे क्लेशकारकही असतंच, कुणालाही साहजिकच आहे. पण ते कुणाशीच काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी सकाळीच प्रबुद्धला बोलावून घेतलं आणि म्हणाले, प्रबुद्धा, बाळा, खूप दिवस झालेत. तू तुझ्या आईला आणि वडिलांना भेटला नाहीयेस. मला वाटतं तू जाऊन यावंस काही दिवसांसाठी. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सगळे विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सगळ्या सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका.
चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या की आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे घशाद्वारे नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय, अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सारा आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालाय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालाय. धन्यवाद गुरुजी. माझ्या मनात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सारखा हाच विचार येत होता. आईची खूप आठवण येते. तुम्हाला कसं समजलं हे? ते काहीच बोलले नाहीत, फक्त म्हणाले. त्यांनाही खूप वाईट वाटत होतं, पण ते दाखवू शकत नव्हते. जा, तू निघायची तयारी कर आणि लगेचच निघ. पण लक्षात ठेव, तुला 7व्या दिवशी इथे संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर व्हायचंय. हो गुरुजी. प्रबुद्ध असं म्हणून निघायची तयारी करायला गेला. तसं तर या बुद्ध भिक्षूंजवळ जास्त सामान नसायचं. त्यांच्या गरजा अतिशय कमी असतात. त्यांना नेहमी हे शिकवलं जातं की तुम्ही तुमच्या भौतिक गरजा जेवढ्या कमी ठेवाल तेवढे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. तुमच्या आयुष्याचा, तुमच्या जन्माचा उद्देश सफल कराल. भौतिक गरजा या नेहमीच तुमच्या विचार करण्यावर अवलंबून असतात. तुम्ही जेवढ्या वाढवाल तेवढ्या वाढतात आणि जेवढ्या कमी कराल तेवढ्या कमी होतात. भौतिक गरजांमध्ये तुम्हाला कधीच खरा आनंद मिळू शकत नाही. पण हे समजायला थोडं कठीण असल्यामुळे लोक या सगळ्या भौतिक सुखांनाच खरा आनंद मानतात. प्रबुद्धने गुरुजींना नमस्कार केला. नेहमीप्रमाणे ते आयुष्यमान भव म्हणू शकले नाहीत. त्यांचे शब्द अडखळले. प्रबुद्धला जरा आश्चर्य वाटलं, पण त्याने फारसा विचार केला नाही. नीट जा आणि 7व्या दिवशी परत ये. हो. प्रबुद्धचे डोळेही भरून आले होते. त्यालाही गुरुजींना सोडून जायचं थोडं जीवावर आलं होतं, पण आई वडिलांना भेटायची ओढही तेवढीच होती. गुरुजींचे डोळेही भरून आले होते. प्रबुद्धने भराभर पावलं उचलायला सुरुवात केली. त्याचं गाव थोडंसं लांब होतं. आश्रमातून निघाल्यानंतर 2 डोंगर पार केल्यावर एक नदी लागायची आणि तिच्या दुसऱ्या काठाला त्याचं गाव होतं. प्रबुद्धने दुपार होईपर्यंत एक डोंगर पार केला. थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. आता जवळपास दुसरा डोंगर पार करून तो नदीच्या जवळ पोहोचणार होता. नदीच्या जवळ जात असताना त्याच्या लक्षात आलं की अचानक एक वारूळ त्याच्या समोर आलं आणि त्याचं लक्ष त्या वारुळाकडे गेलं. नदीच्या अगदी काठाजवळ होतं ते वारूळ. त्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या आत जात होत्या आणि बाहेर येत होत्या. अधूनमधून त्या एकमेकींना धडकत होत्या, पण त्या तिथूनही मार्ग काढत त्यांचं काम करतच होत्या. प्रबुद्धला हे पाहून खूपच छान वाटत होतं. त्याचा प्रवासही जवळपास संपला होता. नदी पार केली की त्याचं घर होतं. त्यामुळे तोही तिथेच रेंगाळला जरा आणि अजून निरीक्षण करत बसला. अचानक त्याच्या लक्षात आलं की नदीचं पाणी थोडं वाढतंय. एखादी जरी वाऱ्याबरोबर मोठी लाट किनाऱ्यावर आली तरी सुद्धा ती या वारुळाला नुकसान करेल आणि लाखो मुंग्या बेघर होतील आणि वाहून जातील. काय करता येईल?
त्याने मनोमन विचार करायला सुरुवात केली. तिथे त्याला आजूबाजूलाही काही दिसेना जे त्याला उपयोगी येईल आणि तो मुंग्यांना वाचवू शकेल. खूप विचार केल्यानंतर त्याला एक कल्पना सुचली. त्याने नदीच्या पात्रात असणारे काही गोटे आणि दगड गोळा केले. त्यासाठी त्याला थोडं लांबही जावं लागलं, पण त्यावेळी त्याच्या मनात एकच विचार होता की या मुंग्यांना मला कसं वाचवता येईल. लाखो मुंग्यांचं ते वारूळ घर होतं आणि पाणी वाढत गेलं असतं तर त्या निष्पाप मुंग्यांच्या जीवाला धोका होता. त्याने जवळपास 50 ते 60 गोटे गोळा केले आणि पुन्हा वारुळाजवळ येऊन पोहोचला. वारुळाजवळ गेल्यावर त्याने त्याच्या अंगावर असणारं वस्त्र काढलं आणि त्यामध्ये ते सगळे गोटे गुंडाळले आणि त्या गोट्यांच्या भोवती माती लिंपली. आता वारुळाभोवती एक कड तयार केलं. त्यामुळे एक प्रकारची भिंत नदी आणि वारुळामध्ये तयार झाली. आणि त्याचबरोबर जिथून त्याला नदीचं पाणी जास्त येऊ शकतं असं वाटत होतं तिथे त्याने आलेलं पाणी वाहून जायला एक मार्ग तयार केला. त्यामुळे जरी नदीचं पाणी त्या भिंतीवरून आत शिरलं तरी त्या मार्गामधून ते पुन्हा नदीतच जाईल. वारुळाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. त्याने पुन्हा एकदा त्याने केलेल्या या प्रतिबंधात्मक उपायांवर नजर टाकली आणि त्याला समाधान वाटलं. त्याने हात जोडून परमेश्वराला प्रार्थना केली की या मुंग्यांचं रक्षण कर आणि तो मार्गस्थ झाला. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली होती आणि थोड्याच वेळात तो घरी पोहोचला. आईला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जवळपास 5-6 वर्षांनी ती तिच्या मुलाला पाहत होती. डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. बोलायलाही जमत नव्हतं. आईने अगदी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सगळे विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सगळ्या सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या की आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो. याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सारा आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालाय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालाय. कसा आहेस? केवढा मोठा झालायस तू. अगदी आता तुझ्या बाबांसारखा दिसायला लागलायस. त्या काळी ही पद्धतच होती की मुलांना 7 ते 8 वर्षांची झाली की गुरुगृही पाठवायचे आणि त्यांचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत
ते तिथेच आश्रमामध्ये असायचे आणि फार कमी वेळा असं त्यांना घरी पाठवलं जायचं. प्रबुद्धला आईने विचारलं, किती दिवसांसाठी आलायस तू? आई, मी आजपासून 7व्या दिवशी पुन्हा परत जाईन. गुरुजींचा तसा आदेश आहे, प्रबुद्ध म्हणाला. हे 7 दिवस प्रबुद्धचे अगदी आरामात आणि छान आनंदात गेले. रोज त्याच्या आवडीचं जेवण घरी बनवलं जात होतं. त्याचे जे मित्र बौद्ध भिक्षू बनले नव्हते ते त्याला रोज येऊन भेटत होते. रोज सगळे गप्पा मारायचे. खूप छान आनंदात 6 दिवस कसे निघून गेले समजलंच नाही. निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तो सगळ्या मित्रांना भेटला तेव्हा त्याला खूपच भरून येत होतं. असं वाटत होतं की तो पुन्हा भेटेल की नाही. सकाळी उठल्यानंतर आईला अगदी कडाडून मिठी मारली. वडिलांनीही त्याला जवळ घेतलं. काय माहीत पुन्हा कधी दिसेल असा विचार प्रत्येकाच्या मनात होता. आईला एकदा असंही वाटलं की लेकाला सांगावं, बस झालं, ये तू घरी आता. पण परत तिने विचार केला, आपण समाजाचंही देणं लागतो आणि समाजाच्या भल्यासाठी काम करणं हेही त्याचं कर्तव्य आहे आणि मी त्याच्या कर्तव्याच्या आड येणं पाप आहे. तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या जाण्याची तयारी केली. त्याला आवडणारे पदार्थ न्याहारीसाठी दिले. वाटेत खाण्यासाठीही डबा दिला. आई बाबांना नमस्कार करून त्याने त्याच्या प्रवासाची सुरुवात केली. नीट जा, नीट राहा बाळा, काळजी घे. तिघांचेही डोळे भरून आले होते आणि अगदी जड अंतःकरणाने त्याने प्रवासाला सुरुवात केली. आमचा नमस्कार सांग गुरुजींना, बाबा म्हणाले. हो, प्रबुद्ध म्हणाला आणि त्याने चालायला सुरुवात केली. मागे वळून बघायचं तर त्याला माहीत होतं की आईला पाहिल्यावर त्याचं पाऊल निघणार नाही आणि अजून अवघड होऊन बसेल. नदीकाठी पोहोचल्यावर त्याने पुन्हा एकदा मुंग्यांच्या वारुळाकडे पाहिलं. ते सुरक्षित होतं. त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि प्रवास सुरू केला. इकडे आश्रमामध्ये मुख्य भिक्षुकांच्या हे लक्षात होतं की आज 7वा दिवस आहे आणि आपण प्रबुद्धला परत येण्यास सांगितलंय. पण नियतीचा खेळ काय माहीत नाही. आज त्यांना त्याची खूप आठवण येत होती आणि खूप वाईट वाटत होतं. आज कदाचित त्याचा मृत्यू होईल आणि मी त्याला कधीच भेटू शकणार नाही. या विचाराने गुरुजी अगदी कासावीस झाले होते, बेचैन होते. मी त्याला शेवटचंही पाहू शकणार नाही या विचाराने त्यांना अतिशय दुःख होत होतं. संध्याकाळ होत आली आणि त्यांनी पाहिलं दूरवर त्यांना एक मनुष्याकृती आश्रमाच्या दिशेने येताना दिसली. त्यांची खात्री पटली की हा प्रबुद्धच आहे. त्यांना खूपच आनंद झाला. ते आश्रमाच्या मुख्य दरवाजापाशी जाऊन त्याची वाट पाहू लागले. थोड्या वेळातच प्रबुद्ध तिथे पोहोचला आणि त्याने गुरुजींचे चरणस्पर्श करत त्यांना अभिवादन केलं. गुरुजींनी प्रबुद्धला प्रेमाने जवळ घेतलं. थोडासा उशीरच झाला ना मला? ठीक आहे, गुरुजी म्हणाले आणि त्याला त्याच्या कुटीमध्ये जाण्यासाठी इशारा केला. तुझं आवरून झालं की जरा मला येऊन भेट. प्रबुद्ध म्हणाला, हो गुरुजी, आलोच, 10-15 मिनिटात. गुरुजी त्यांच्या कुटीमध्ये निघून गेले. प्रबुद्धही त्याच्या कुटीमध्ये जाऊन ताजातवाना झाला आणि गुरुजींच्या कुटीमध्ये पोहोचला. ये, बस इथे. आता मला सांग, घरचे सगळे कसे आहेत? हो, छान आहेत. आईबाबांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय. आता मला सांग, तू इथून निघाल्यानंतर काय काय केलंस? मला जरा सविस्तर सांग बरं. गुरुजींनी प्रबुद्धला विचारलं. प्रबुद्धाने सर्व काही प्रामाणिकपणे सांगितलं
त्यामध्ये त्याने मुंग्यांचा किस्साही सांगितला. मुंग्यांचा किस्सा ऐकल्यानंतर गुरुजींच्या तोंडून शब्द बाहेर पडले. परमेश्वरा, तुझी लीला खरंच अगाध आहे. आज पुन्हा एकदा तुमच्या कर्माचे परिणाम तुम्हाला मिळतातच. यावरती विश्वास बसला आणि दृढही झाला. प्रबुद्ध गुरुजींकडे 2 मिनिटं पाहतच बसला. त्याला समजत नव्हतं की हे सारं गुरुजी कोणत्या संदर्भात म्हणतायत. त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने काहीच विचारलं नाही. आज थोडा आराम कर आणि उद्यापासून तुझी कामं सुरू कर, असं म्हणत गुरुजी उठून निघून जातात आणि तोही त्याच्या रोजच्या कामामध्ये हरवून जातो. आपलं आयुष्य अगदी साधं आणि आनंदी घालवायचं असेल तर हा अगदी साधा मार्ग आहे की तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा, लोकांची मदत करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. काही वेळा थोडा उशीर होतो, पण परमेश्वराने आपल्या हातात फक्त कर्म करणं ठेवलंय. कर्माचं परिणाम स्वरूप तुम्हाला काय मिळेल याचा अधिकार तुम्हाला नसतो. त्यामुळे अधिक श्रद्धेने, अधिक विश्वासाने आपण आपलं कर्म करत राहायचं असतं. जसं प्रबुद्धने निस्वार्थी भावनेने मुंग्यांची मदत केली, त्यांचा जीव वाचवला. प्रबुद्धला लाखो मुंग्यांचा जीव वाचवण्याच्या बदल्यात एक चांगलं खुशहाल आयुष्य मिळालं. तसंच आपल्यालाही आपल्या कर्माचं फळ मिळतच असतं. चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईटाचं वाईट. तुम्हाला चांगली कर्म करायची की वाईट कर्म करायची याचा पर्याय तुमच्यासमोर नेहमीच खुला असतो. तुम्ही हे ठरवायचं असतं की तुम्हाला काय करायचंय. या गोष्टीत घडलं त्याप्रमाणे दरवेळी तुम्हाला अधिक आयुष्य लाभेल असं नाही. तुमच्या कर्माचं फळ कोणत्या माध्यमातून द्यायचं हे फक्त देव ठरवतो, पण फळ देतो हे नक्कीच. तुमची चांगली कर्म तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, त्यांचं स्वरूप, त्यांची तीव्रता या सगळ्याची परिणामकता कमी करायला मदत करते. समस्या, अडचणी या कुणाला चुकलेल्या नाहीत, पण त्यातून मार्ग निघणं, त्यासाठी अचानक कुणीतरी मदतीला धावून येणं, तुम्हाला योग्य ती पावलं उचलायला बुद्धी होणं, हे सगळं तुमच्या चांगल्या कर्माचं फळ असतं. त्यामुळे चांगली कर्म करण्यावर अधिक भर द्या आणि आनंदी आणि खुशहाल जीवन जगा.